माधुरी हत्तीणीला नांदणी मठाच्या जागेमध्ये आणण्याचा मार्ग मोकळा। नांदणी मठाच्या जागेमध्ये पुनर्वसनासाठीच्या बांधकामाला परवानगी। पुनर्वसन केंद्राचं 60 टप्प्यामध्ये काम होणार। 12 कोटींचा खर्च अपेक्षित। रॅपिडो, ओला, उबरचा तात्पुरता परवाना रद्द करण्यासंदर्भात उद्या परिवहन मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक। बाईक टॅक्सीला होणाऱ्या अपघातामध्ये प्रवाशाचा मृत्यू। हवेची गुणवत्ता खालावत चालल्यानं वायू प्रदूषणावर उपाय शोधण्याचं मुंबई हायकोर्टाचं पालिकेला आवाहन। नागरिकांना जबाबदारीनं वागण्याचाही सल्ला। हवा वाढल्यानं दिल्लीतील AQI मध्ये थोडी सुधारणा। दिल्लीचं AQI आज 381 वर। उत्तर भारतातून आलेल्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडीचा कडाका। धुळे, नाशिक, परभणी, सोलापुरात थंडीची तीव्र लाट येणार। ला निनाच्या प्रभावामुळे जानेवारीपर्यंत थंडीची तीव्रता कायम राहणार। उत्तर भारतामध्ये थंडी आणि धुक्याचा विमान सेवांना फटका। दिल्लीमधून 40हून अधिक विमानं रद्द। उत्तर भारतामधील विमानतळावर धुक्याची चादर पसरल्यानं विमानसेवेला विलंब। IPLच्या आगामी हंगामासाठी आज अबुधाबीमध्ये लिलाव प्रक्रिया। 350 खेळाडू नशीब आजमावणार। 10 संघांकडून रिक्त जागा भरण्यासाठी केवळ 77 खेळाडूंवरच बोली लावली जाणार।